माझं नाव भाग्यश्री राहुल मोरे आहे. वयाच्या 10व्या वर्षापासून मला पिरियड आले तेव्हापासून मला नेहमी दुखणं राहायचं हर महिन्याला. नंतर जेव्हा माझं 25व्या वर्षी लग्न झालं तेव्हा माझी ट्रीटमेंट नागपूरला चालू होती. आम्ही नागपूरचे असल्यामुळे तर आम्ही शिवेकर नाव घेऊ. तेव्हा फर्स्ट जेव्हा माझं लग्न झालं त्याच्या माझ्या 3-4 महिन्यानंतर मायबेक्टॉमी झाली होती. त्याच्यानंतर मला 3-4 महिन्यानंतर बेबी राहिला. आणि मग त्याच्यानंतर मला लगेच नेक्स्ट मंथ मध्ये पिरियड आल्यावर पुन्हा पेन चालूच राहिलं. ते चालू होत नेहमी पेन होत राहायचं. पण आम्ही नागपूरवरून अकोल्याला शिफ्ट झाल्यामुळे आम्हाला इथे प्रॉब्लेम व्हायचा, कारण आमची फॅमिली नव्हती. मग एक वेळेस मला जास्ती पेन असल्यामुळे आम्ही नागपूरला लगेच गेलो. जिथे माझी ट्रीटमेंट चालू होती, मायबेक्टॉमी जिथे झाली होती, त्या सरांनी आम्हाला युरोलॉजिस्ट कडे सजेस्ट केलं. तिथे आम्ही युरोलॉजिस्ट कडे गेलो. त्यांनी डिजेस्टेंट टाकला आणि मग तो 15 दिवसांनी काढल्यावर मला पेन रिलीव्ह झाला. पण लगेच काही दिवसात 6-8 महिन्यात पुन्हा मला तोच त्रास चालू झाला. मग पुन्हा मी नागपूरला गेली तेव्हा लगेच त्यांनी डिजेस्टेंटिंग टाकलं. पण 2-4 दिवसात ते पेन अजून जास्ती वाढल्यामुळे मग आम्ही पुन्हा तिथे गेलो. तर त्यांनी मग ते डिजेस्टेंट काढून त्याच्यात डायलिसिस केलं. डायलिसिस करूनही मला काही आराम मिळाला नाही. शेवटी आम्ही थोडं बोलून फॅमिली डॉक्टरशी इकडे तिकडे बोलून नागपूरमध्ये आम्ही हिस्टोटॉमी करायचं ठरवलं की गर्भपिशवी काढून घेऊ, तर हे जे सिस्ट वारंवार होत आहे ते होईल नाही आणि माझा त्रास कमी होईल, म्हणून आम्ही तो डिसिजन घेतला. पण जेव्हा ते पेन जास्ती वाढायला लागलं तर डॉक्टरनी असं सांगितलं की ते गर्भाशय वगैरे जे काही आहे ते आतड्यांमध्ये फसलं आहे, कॉम्प्लिकेशन्स आहेत, पण आपण करू, पण तुला आराम मिळेल. त्याच्यामुळे आम्ही हिस्टोटॉमी पण केली. लगेच मला नेक्स्ट मंथ मध्ये पिरियड आला. पुन्हा तसंच दुखायला लागलं. पण मी 3 महिन्यानंतर त्या डॉक्टरकडे गेल्यावर त्या डॉक्टरनी मला म्हटलं की हे नेहमी सतत दुखत राहील, काहीतरी पार्टिकल राहिला आहे, पण तू एक काम कर, हे मी ज्या गोळ्या देते ते घे आणि 3-3 महिन्यात इंजेक्शन घेत राहा, त्याच्याने तुला लाईफ टाईम आराम मिळेल. पण तुला हर 3 महिन्यात ते घेणंच आहे औषध गोळ्यासारखं. पण लास्ट मंथ मध्ये मला असं झालं 24-25 तारखेला की मला तेच जे मला मागच्या वर्षी जे पेन होतं ऑपरेशनच्या वेळेसचं, तेच पेन मला मागच्या 28 ऑक्टोबर पासून तेच पेन चालू झालं. ते पेन एवढं वाढलं की मला ज्या पॉइंटला कमरेत आणि पोटात दुखत होतं तिथेच ते पेन होत होतं. तर मला वाटलं की नाही, हे तर पेन पुन्हा तसंच झालंय. त्याच्यामुळे मी लगेच डिसिजन घेऊन अकोल्याच्या टापरे मॅडमकडे गेले. त्यांनी मला राहुल लाखे सरांकडे सजेस्ट केलं आणि सरांकडे येऊन मला एवढं रिलीफ भेटलं की आता माझी ऑपरेशन पण झालं आणि माझं पेन पण गेलं. त्याबद्दल आम्ही सरांची खूप खूप आभार.